मी राधा पाटील माझ्या परमसिकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत करते. तर श्री स्वामी समर्थ. तर मी कपड्यांचं पार्ट 1 दाखवला होता आणि पार्ट 2 मध्ये आता हे दाखवणार आहे की मी कपड्यांचं नेमकं केलं काय. तर बघत राहा. तर हा बघा माझा आहे वॉर्डरोबमधील कप्पा. हे 2 कप्पे माझे आहेत. तर इथं मी सुरुवातीला माझे लेग्गिन्स जे मी बाहेर जाताना घालते, हे कुर्तीज, हे वरचे जे आहेत ते फक्त बाहेर जाताना घालण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इतके बास आहे. इतर वेळी मी साडीज वगैरे घालते त्यामुळे होऊन जातं. आणि हे जे खाली आहेत हे फर्स्ट सेक्शन आहे. हे जस्ट जीन्स अँड त्याच्यावरची टॉप्स वगैरे शर्ट्स वगैरे आहेत. आणि इकडं मग हे घरातील 1-2 सेट्स आहेत माझे, ते आहेत. आणि त्यानंतर इकडं जे आहेत हे पूर्ण घरात घालायचे कपडे. आणि शेवटच्या कप्प्यामध्ये हे आहेत घरात घालायचे कपडे, जे की ड्रेसेस मी बाहेरच यूज करत होते पण मी ते आता घरी यूज करण्यासाठी काढले आहे. आणि ते लास्ट वन जे आहेत इथं म्हणजे डेली यूजचे परकर आणि हे खालचे गाऊन्स वगैरे ठेवले आहेत. आणि अशा प्रकारे मी काल माझं वॉर्डरोब लावून घेतलेलं आहे. आणि एवढे सगळे कपडे विनाकारण ठेवले होते आणि उगाच गच्च तुडुंब भरून गेल ना कपा माझा. आणि एवढे सगळे कपडे ह्यातील बुग्या बहिणीला काय काय तर. आणि पुन्हा इथं एक हे 2-3 ड्रेसेस ठेवले आहेत. हे बघितलेले आहेत मी एवढे सगळे कपडे त्यातून सेपरेट केले आहेत. आणि मला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं हेच कारण की आपण घरात असताना आपण गाऊन किंवा जस्ट नाईटी घालतो दिवसभर, आपलं त्यातच सगळं होऊन जातं. आणि जे बाहेर घालतो म्हणून कपडे कपाटात ठेवून सोडतो ते कपाटात तसेच राहतात. आणि ह्यात नेमकं घडतं काय की त्या कपड्याचा उपयोगी होत नाही. आणि ते फॅशन म्हणजे दिवसेंदिवस फॅशन अपडेट होत असते आणि ते कपडे आपण त्याच कपड्यात राहत असतो. माझ्या बाबतीत सुद्धा असंच भरपूर वेळा झालेलं आहे. मी लास्ट म्हणजे 1 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मागे जॉब करत होते त्यावेळी त्या कपड्यांचा उपयोग झाला. पण त्यानंतर तसंच नाही, ठप्प. त्यामुळे प्लीज माझं असं एक मत आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी, माझ्या परमसख्यांसाठी, की तुम्ही सुद्धा घरात असता तर तुम्ही एक काम करा की सकाळी जसं आपण बाहेर जायलोय म्हणजे एखाद्या जॉबवर जायलोय असं समजून आपली काय असेल ती कामं संपली की तुम्ही प्लीज तुम्हाला एखादा कम्फर्टेबल सूट, ड्रेस या कुर्ती, लेगिन्स जे काही तुम्ही घालणार असाल किंवा चुडीदार्स किंवा आणखीन काही कॉड सेट, आता न्यू पॅटर्न आले आहेत भरपूर सारे. त्यानंतर जे कोणी घरात शर्ट पॅन्ट घालतात त्यांनी शर्ट पॅन्ट सुद्धा घालू शकतात. तर नक्की म्हणजे सकाळी जसं आपण एखाद्या जॉबवर निघून जातो त्यावेळी जातेवेळी आपण घराच्या बाहेर पडतेवेळी जसं एकदम रेडी होऊन बाहेर पडतो तसं हर एक लुक तयार करून प्लीज तुम्ही सुद्धा म्हणजे एक प्रेझेंटेबल राहा, प्रेझेंटेबल दिसा. थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही कारण आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये खूप छान रमलेले असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण कसं आहे ना, दिवस आणि जमाना जसा बदलत आहे त्यानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागणार आहे. माझ्या मते भरपूर साऱ्या गृहिणी ज्या आहेत त्या शक्यतो काही जॉब करतात, काही म्हणजे काहीतरी सुरू असतंय. आणि ज्यांचं काही सुरू नसतंय त्यांनी मग घरात चला आय एम ओके विथ धिस असं म्हणून राहतात. पण नाही, माझं मत आहे की प्रत्येक गृहिणीने थोडंसं स्वतः चेंज करा. त्यामुळे कसं होतंय की आपल्याला सुद्धा नवीन नवीन चांगल्या सवयी लागत जातात. आणि थोडंसं करून बघा. पण मला सुद्धा आधी खूप जड वाटत होतं की हे काय आता म्हणजे कसं वाटेल आपल्याला. पण तुम्ही करून बघा, तुम्हाला थोडाफार स्वतःमध्ये बदल, कॉन्फिडन्स वेगळा जाणून येईल. आणि माझं मत आहे की प्रत्येकीनं छान म्हणजे सकाळी रेडी व्हा, छान ड्रेस घाला आणि जे काही तुमचं घरातील आहे ते सुरू ठेवा. आणि त्याचबरोबर आपला जो काही छंद आहे तो सुद्धा जोपासा. ज्यांना पुस्तक वाचायला आवडतं त्यांनी पुस्तक वाचा, गाणी म्हणजे कविता बनवा, काही बनवा, शिवा. जे माझ्यासाठी म्हणजे काही टेलरिंग कामाशी रिलेटेड त्यांनी शिवा. बाकीच्यांनी जे काही तुम्हाला आवडते त्यात तुम्ही थोडासा तुमचा 1 तास तुमच्या छंदासाठी आणि 1 तास तुम्ही व्यायामासाठी द्या. तर मी एक माझा रुटीनचा आजचा व्हिडिओ जो शूट केला होता सकाळी तो मी उद्या अपलोड करीन. आणि त्यात तुम्हाला असं दिसेल की मला थोडा उठायला उशीरच झाला होता आणि त्यामुळे मी उठले टिफिन म्हणजे वेदाचं टिफिनसाठी लागले, तर स्वयंपाकासाठी. पण तुम्ही सुद्धा म्हणजे बहुतेक स्त्रिया त्याच करतात. बहुतेक म्हणजे काय, जास्तीत जास्त स्त्रिया त्याच करतात की उठतात मग मुलांच्या टिफिनमध्ये लागतात. मग माझं असं मत आहे की म्हणजे थोडंसं सॅक्रिफाईस
करूयात आपण सगळे मिळून. आणि थोडंसं सकाळी लवकर उठून आधी स्वतःसाठी स्वतःसाठी 1 तास व्यायामाला द्या. त्यानंतर तुम्ही जे काही तुमचं म्हणजे रुटीन आहे ते तुम्ही सुरू ठेवा. त्यामुळे सुरुवातीला 1 तास म्हणजे खूप मोठं वाटतंय, त्यामुळे हा फार. फक्त अर्धा तास आपण आपल्या शरीरासाठी स्वतःसाठी देऊ. कारण मला असं वाटतंय, जेव्हा मी आधी माझं युट्यूब चॅनल सुरू करून जवळजवळ 1 महिना झालेला आहे आणि त्यात सुद्धा मी काही व्लॉग्स टाकले, त्यानंतर ब्रेक टाकला तर का, तर माझी बहीणच मला असं बोलता बोलता म्हटली की तू काय गाऊनवर ब्लॉग टाकतेस, ते बरोबर नाही वाटत, बरोबर नाही दिसत. तर त्यानंतर मला थोडंसं वाटलं की हा मी या जमान्याशी म्हणजे मॅच नाही होणार. पण नंतर वाटलं का मी या जमान्याशी मॅच होऊ शकत नाही. हा मी माझा स्वतःला प्रश्न केला आणि त्यानंतर असं ठरवलं की नाही, आपण सुद्धा आपल्यात थोडा बदल घडवावा. त्यासाठी मी मला स्वतःच थोडं रोज मोटिवेट करत आहे. आणि ज्यावेळी मी ड्रेस घातला म्हणजे माझे ड्रेस कपाटातून काढले आणि घालून बघितले की हा डेली यूजसाठी घालावा की न घालावा, तर त्यात मला असं दिसून आलं की म्हणजे अ, आपली पोटाची किंवा कमरेकडची चरबी थोडी थोडी वाढलेली आहे, सुटलेली आहेत आपण. तर ह्याचं रिझन इतके दिवस मला कसं काय नाही कळलं, सडनली आताच कसं काय कळलं ते सुद्धा तुम्हाला सांगते. जो आपली नाईटी गाऊन असते ती फुल असं वन पीस टाईप घेर असतो त्याला छान, घळघळीत झोळ असतो. आणि त्यामुळे त्यात नाही फिटिंगची गरज आहे, नाही कशाची गरज आहे. आपण आणतो, थोडंसं धरतो, शिलाया मारतो, घालतो. थोडंसं काहीतरी म्हणजे उंचीत किंवा थोडंसं काहीतरी कमी जास्त करून घालतो. पण त्यात होतं काय, की आपल्याला समजत नाही की आपण किती वाढलोय. आणि जेव्हा कुठं बाहेर जायचं असतंय, बाहेर कधी निघतो, कधी तर फंक्शनसाठी किंवा काहीतरी असेल तर त्यावेळी साडी घालतो. साडीचं सुद्धा कसं असतं, इथून इथला पोर्शन प्रत्येक स्त्रीचा मला वाटतं जास्त बदललेला नसतो. इथून इथे म्हणजे जे काही खालचा भाग असतोय तोच थोडा थोडा, म्हणजे खालचा भाग म्हणजे कसं, इकडे पोटाकडची चरबी आणि इकडं कमरेकडची चरबी. आणि ब्लाऊज सुद्धा घातल्यामुळे आपल्याला एवढंच वाटत नाही, 1-1 इंच, पाव-पाव इंच आपण अर्धा-अर्धा इंच सोडतो आणि त्यात इतकं आपल्याला जाणवत नाही, म्हणजे घाण दिसत नाही. ती साडी आपल्याला बरोबर सामावून घेते. पण ड्रेसेसचं कसं आहे, घातले की इकडून आपल्याला फुल टाईट बसतात आणि त्यावेळी आपल्याला वाटतंय की नाही आपण जाड झालोय. तर मला वाटत होतं, पण जे कपडे मला 2 महिन्यापूर्वी व्यवस्थित यायचे ते मला आता थोडे येत नाही झालेत. तर त्यावरून मला म्हणजे आणि थोडंसं शरीराचे म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा आहेत. त्यात असं वाटतंय की रोज स्वतःसाठी अर्धा तास म्हणजे व्यायामसाठी कसं काढायचं आणि कोणते कोणते सोपे व्यायाम स्टार्टिंगला सुरू करायचे. जेव्हा आम्ही आधी अपार्टमेंटमध्ये राहत होतो तेव्हा तिथे एक लेडीज ग्रुप होता. तर तिथं आम्ही हा उपक्रम केला होता की आधी जायचं सकाळी टेरेसवरती आणि प्राणायाम, योगा वगैरे जे काही आम्ही ठरवलेलं होतं रुटीन ते करायचं. त्यानंतर घरी खाली यायचं, स्वयंपाक बनवायचा, मुलांचे डब्बे द्यायचे, त्यांना स्कूलला पाठवायचं. त्यानंतर तिथे एक गार्डन होतं, तिथं एक 10 राऊंड घालून यायचं. तिथं काय तर असेल तर थोडा व्यायाम करून. तर असं आणि यायचं ते यायचं, मग नाश्ता करायचा, मग घरातील आपल्या कामाला लागायचं, असं आमचं रुटीन होतं. तर त्यानंतर माझं सीझन आलं लग्नाचं, माझ्याकडे भरपूर कस्टमरचे ऑर्डर्स होते. त्यात सुद्धा माझा थोडासा खंत पडला आणि इकडं शिफ्ट व्हायची गडबड. शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा हे पावसाळी वातावरण, त्यामुळे सुद्धा मला काही नाही करता आलं. पण मला असं वाटतंय की तो रुटीन मी सुरू करायला पाहिजे आणि नक्कीच मी उद्यापासून त्याला सुरुवात करणार आहे. आणि तुम्ही सुद्धा स्वतःला टाइम द्या, सुरुवात करा. एवढंच माझं मत आहे. बघा तुम्हाला माझं मत कसं वाटतंय. आणि मी जस्ट म्हणजे माझा एक अनुभव किंवा माझी फिलिंग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमधून. तुम्ही सुद्धा थोडंसं अपडेटेड व्हा. तर एवढंच बोलते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोटिवेट करा, म्हणजे जेणेकरून मला सुद्धा माझे आणखीन काही विचार तुमच्यासोबत शेअर करता येतील, माझ्या काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील. आणि थोडंसं काय तर चूक वगैरे होत असेल माझी एडिटिंगमध्ये वगैरे, तर त्यात मला थोडंसं म्हणजे समजून घ्या. धन्यवाद.